पालघर लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता रंगत चाललेला आहे आणि भारतीय जनता पार्टी जी आहे पूर्ण ताकदशीर उतरलेली आहे। राणेसाहेब सध्या नालासोपारामध्ये आलेले आहेत। कशा प्रकारचं वातावरण तुम्हाला वाटते? काय विजयाचा संकल्प तुमचा? अतिशय मोदीमय वातावरण आहे, हिंदूमय वातावरण आहे। लोकांना आदरणीय मोदीजींना परत एकदा निवडून द्यायचं आहे, त्यांच्या विचाराचा खासदार निवडून द्यायचा आहे। कारण का आमच्या पालघर मतदारसंघाची जनता सुज्ञ आहे, त्यांना माहिती आहे की आम्हाला अगर इथे विकास हवा असेल, हिंदू म्हणून संरक्षित राहायचं असेल तर मोदीजींशिवाय दुसरा पर्याय नाही। कारण का मोदीजींची सत्ता केंद्रात आहे, महायुतीची सत्ता राज्यात आहे। ह्या आम्हाला विकास निधी पाहिजे असेल तर त्यांच्याच कमळ विचाराचाच खासदार आम्हाला निवडून द्यायचा आहे, नाहीतर दुसऱ्यांना निवडून आणून निधी आणणार कुठून? आपण हिंदुत्वाच्या नावावर मतं मागत असला तरी ह्या वसई विरार परिसरात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतं आहेत, ख्रिस्ती मतं आहेत, ती आपल्या विरोधात जातात। प्रत्येकाने राष्ट्रभक्त म्हणून आम्ही ज्या देशामध्ये राहतो, ज्या तिरंग्याला सलाम करतो, त्या तिरंगाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी आहेत। म्हणून तो विचार घेऊन अगर आमचे सगळे जाती धर्माचे लोकांनी मतदान केलं ना तर कमळ शिवाय दुसरं तुम्हाला चिन्ह दिसणार नाही। अशा मतदारांना खेचण्यासाठी त्या विचारात हा विचार आम्ही रुजवतोय ना की तुम्ही एक राष्ट्रभक्त म्हणून आपल्या राष्ट्राच्या विरोधात पाकिस्तानचे समर्थन करणारे अगर कुठलीही शक्ती असेल तर त्यांच्या विरुद्ध भूमिका तुम्ही घ्या आणि त्यांना आपल्या राष्ट्राला सुरक्षित ठेवणारा पक्ष कुठला तर भारतीय जनता पक्ष आहे। सुरक्षित ठेवणारं नेतृत्व कुठलं तर आदरणीय मोदीजी आहेत, तर त्यांच्या नावाने मतदान करा। मग इकडे तिकडे फतवे ऐकण्याची वेळ येणार नाही। उद्धव ठाकरेंनी देखील पालघर लोकसभा मतदारसंघ टार्गेट केलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीत जिंकायचा चंग त्यांनी बांधलेला आहे। त्यांना आता टार्गेट केल्याशिवाय त्यांना प्रत्येक मतदारसंघ टार्गेट करायला लागतं, आवडले जात आहेत, एवढेच राहिले आहेत। एवढ्या आवडल्या याच्यामध्ये टार्गेट केल्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय। राजेंद्र गावी त्यांना उमेदवारी डावलण्यामागचं नेमकं कारण काय होतं? आता मी एवढा मोठा कार्यकर्ता नाही रे बाबा, तू एवढे दिल्ली स्तरातले विषय मला विचारतो। आपल्या या बाजूच्या गलीमध्ये काय झालं विचार ना, मी सांगतो ना। एकंदर विकासाचा म्हणजे तुमचा प्रचाराचा मुख्य मुद्दा काय असेल? नाही, एकंदरीत हिंदुत्व आणि त्याचबरोबर विकास, कारण की हे दोन्ही विषय आमच्याच माध्यमातून होऊ शकतात, आमच्याच माध्यमातून बळकटी मिळू शकते। म्हणून ह्या विषयासंदर्भात हा अजेंडा घेऊनच आम्ही लोकांच्या मध्ये जाणार आहोत। शेवटचा प्रश्न, काय वाटतं विजय आपला 1 नंबरवर असेल तर किती मताधिक्याने आपण निवडून याल? आता आकड्यांच्या एक अंदाज मी आपण कधीच पोचत नाही, कारण नाहीतर तुम्ही 4 तारखेला मलाच धराल, अरे तू तर एवढा बोललेला पण एवढं झालं। म्हणून माझं म्हणणं आहे की जास्तीत जास्त मतदानाने आमचे डॉक्टर सावराजी निवडून येत आहेत, लोकांनी ठरवलेलं आहे। आता फक्त लीड वाढवण्याचं काम आम्ही करतोय। बहुजन विकास आघाडीचं आव्हान असणार आहे? नाही, आता तर इथे आल्यावर तर आव्हान कोणाचं दिसत नाही आहे, कारण का इथे मोदीमय सगळं वातावरण दिसतं आहे। लोकांना कळलेलं आहे की बाबा अगर आम्हाला मोदीजींना निवडून द्यायचं आहे तर आम्हाला डॉक्टर सावरांना मतदान करायलाच लागेल। दुसऱ्यांना मतदान करून मोदीजींपर्यंत मत पोचणार नाही आहे, मग काय करायचं? तर नितेश राणेंनी जे आहे हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालत या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचार करणार असल्याचं सांगितलं। परंतु येत्या काळात वसई विरारसह पालघरची जनता भारतीय जनता पार्टीला कितपत सहकार्य करते त्यासाठी आपल्याला 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे। HP लाईव्हसाठी हनी पटेलसोबत प्रवीण नलावडे, वसई।